शिवसेना और मातोश्री गुंजाई फाउंडेशन के माध्यम से एवं शिवसेना संपर्क प्रमुख महेश गायकवाड़ की पहल पर कल्याण पूर्व की नारायणी स्कूल के विद्यार्थियों मुफ्त नोटबुक वितरण किया गया। इस मौके पर शिवसेना शिंदे गुट के उप शहर प्रमुख प्रशांत बोटे, सुमेध हुमने आदि पदाधिकारी तथा स्कूली विद्यार्थी उपस्थित थे। महेश गायकवाड़ के माध्यम से स्कूल के सैकड़ों छात्र छात्राओं में फ्री नोटबुक बांटी गई। इस दौरान महेश गायकवाड़ ने विद्यार्थियों को संबोधित किया। गायकवाड़ ने बच्चों से अपील की कि आज की युवा पीढ़ी ने अच्छे संस्कारों का पालन कर मानवता का जतन करना चाहिए। बघा मित्रांनो, आज काळ किती बदलत गेलेला आहे। पूर्वी आपले आजी आजोबा हे लोक रेडिओवरती बातम्या ऐकायचे, रेडिओवरती क्रिकेट कसं चाललंय, कोण चांगलं खेळतोय ते ऐकायचे। गाणे सुद्धा आपण आजी आजोबा आपले रेडिओवर ऐकायचे, बरोबर। आपल्याला माहिती असेल ना, कधी कधी बोलत असतील आपल्या घरातले, म्हणजे त्यावेळेस त्यांना असं वाटायचं की आपल्याला कधीतरी पडद्यावरती काहीतरी पाहायला मिळेल, असं संशोधक लोक बोलायचे। नंतर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आली, ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आले, काळ बदलत गेला। अचानक कलर टीव्ही आली। कलर टीव्ही म्हणजे आम्ही जेव्हा दुसरी तिसरीला असेल तेव्हा कलर टीव्ही आम्हाला कळायला लागली। कलर टीव्ही, व्हिडिओ व्हीसीआर, ते तुम्हाला मला वाटतं माहित नसेल काही विद्यार्थ्यांना। माहिती आहे का व्हिडिओ व्हीसीआर? त्यामध्ये कॅसेट टाकायची, मग पिक्चर लागायचा व्हीसीआर वरती। म्हणजे माहिती आहे, तुम्हाला आज पण तुम्हाला त्या जुन्या लोकांकडनं माहिती घेऊन तुम्हाला ह्या गोष्टींची जाण असणं गरजेचं आहे। नंतर टेलिफोन, पहिला पत्रद्वारे पक्षी पोचवायचे, माहिती आहे ना, काही संदेश असेल तर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वकील असायचा, मग त्या वकिलाला कोणत्या प्रकारचा त्या वकिलाला त्रास द्यायचा नाही सर, कोणत्या प्रकारचा आघात होता कामा नये, असं पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असं तेव्हा वकील तिकडे निरोप घेऊन यायचे। त्यानंतर पोस्टमॅन, काळ बदलला, पोस्टमॅन यायला लागले। नंतर आता फोन, टेलिफोन तर माहिती असेल ना सगळ्यांना। मग ते टेलिफोन आल्यानंतर अनेक तंत्रज्ञानी लोकांनी सांगितलं की ना, आपल्याला चालता फिरता टेलिफोन मिळेल, तरी सुद्धा लोकांना विश्वास